ऑफलाईन पद्धत पूर्वी जी ग्रामीण भागाला होती किंवा जी 1700 कनिष्ठ महाविद्यालय सोडून जी होती 5 महानगरपालिका, ही पूर्वीप्रमाणे आपण ऑफलाईन पद्धत चालू करणार का? सर धन्यवाद सभापती महोदय. लक्षवेधी क्रमांक 10. मला आता हे आपलं काय ठरलंय सकाळी एक लक्षवेधी जो विचारणारा एक प्रश्न आणि नंतर मूळची लक्षवेधी आहे त्यांची. सभापती महोदय, सगळ्यांची नाव आहेत ना अशी 25. या ठिकाणी राज्यातील विद्यार्थ्यांना विविध शाखांमध्ये प्रवेश मिळण्याकरता जास्तीत जास्त संधी मिळावी या उद्देशानं ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवलेली आहे. ही स्वागतार्ह आहे. परंतु त्या ठिकाणी बऱ्याच केंद्रावरती विद्यार्थ्यांना पसंतीक्रम देताना चुकीच्या पद्धतीने दिले गेले असेल. विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कॅफेमध्ये जावं लागतंय कारण बरीचशी माहिती नाही आहे. वारंवार लाईट जाणं, बऱ्याच ठिकाणी इंटरनेट किंवा सर्व्हर डाऊनचा प्रश्न, अशा सगळ्या बाबीमुळे त्या ठिकाणी जर बघितलं तर मुलांना त्या ठिकाणी ही जी पसंतीक्रम द्यायचा आहे ते व्यवस्थित होत नाही. माझ्याकडे इथं सभापती महोदय वर्तमानपत्रातली देखील बातमी आहे, पसंतीचे कॉलेज मिळेना, प्रवेशाची गती वाढेना. चौथ्या दिवशी फक्त 1704 विद्यार्थ्यांचे प्रवेश त्या ठिकाणी रजिस्टर झाले. अशा बाबी त्या विद्यार्थ्यांच्या व्हायला लागलेल्या आहेत. आणि जर पूर्वी बघितलं तर 5 महानगरपालिका क्षेत्रातील 1700 कनिष्ठ महाविद्यालय मधील 4.5 लाख विद्यार्थ्यांकरता ही सोय होती. परंतु आता सगळ्या राज्यभर चालू केल्यामुळं त्यातल्या त्यात ग्रामीण भाग किंवा डोंगराळ भाग असेल तर तिथल्या विद्यार्थ्यांना ही सोय जी केलेली आहे ही अत्यंत अडचणीची आहे. प्रश्न डेव्हलप करू नका. त्या ठिकाणी उत्तरामध्ये दिलेलं आहे की विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची फी द्यावी लागू नये, घरात बसून त्यांना हे पाहता यावं. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना यातली माहिती नसल्यामुळे कॅफेमध्ये जावं लागते. कॅफेमध्ये त्या ठिकाणी 200-300 रुपये द्यावे लागतात. 100 रुपये रजिस्ट्रेशनची फी द्यावी लागते. ग्रामीण भागामध्ये मोफत त्या ठिकाणी प्रवेश दिले जात आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये माझा प्रश्न असा आहे की ही जी ऑफलाईन पद्धत पूर्वी जी ग्रामीण भागाला होती किंवा जी 1700 कनिष्ठ महाविद्यालय सोडून जी होती 5 महानगरपालिका, ही पूर्वीप्रमाणे आपण ऑफलाईन पद्धत चालू करणार का? सदस्य आसेगाव साहेबांचं या ठिकाणी तर पहिले आभार व्यक्त करतो की तुम्ही या ऑनलाईन पद्धतीचं सुरुवातीला स्वागत केलं, याच्याकरता आपला आभार मानतो. दुसरं, आपण सांगितल्याप्रमाणे पहिली ही ऑनलाईन प्रवेश पद्धती 5 महानगरपालिकेंकरता 5 मोठ्या शहरांकरता लागू होती साधारणतः 2011-12 पासून. आणि एवढ्या मोठ्या या महानगरपालिकांमध्ये ह्या ऑनलाईन पद्धतीमुळे अतिशय योग्य पद्धतीने त्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया लाभवायची. ऐकून मला बोलू द्या पूर्ण. मी सांगतो ना, सर्वांचं निराकरण करतो. बोलू नका, शांत राहा. परंतु आपण बघितलं की 21व्या शतकाकडे हळूहळू संपूर्ण जग जेव्हा डिजिटलायझेशनकडे वळून राहिलं तर ग्रामीण भागातला विद्यार्थी देखील त्या ठिकाणी मागं राहता कामा नये. आपण का करता केलं ऑनलाईन हे? माझ्या सेलू तालुक्यातल्या किंवा इतर कुठल्याही सावनेर तालुका असो, आमच्या अभिजित भाऊचा उमरेड, कारण ते उमरेडला नेहमी जातात सावजी खाण्याकरता, उमरेड तालुका असो, ह्या उमरेड सावजी खायला नेहमी जातात उमरेडला, सावजी उमरेड. तर ह्या उमरेडच्या विद्यार्थ्याला देखील पनवेल किंवा आजूबाजूच्या रायगडमधल्या एखाद्या चांगल्या महाविद्यालयामध्ये उमरेडमध्ये राहून प्रवेश मिळाला पाहिजे त्या ठिकाणी. याच्याकरिता महाराष्ट्रातले सर्व कनिष्ठ महाविद्यालय, विदर्भातल्या असो मराठवाड्यातल्या असो, कुठल्याही विद्यार्थ्याकरता त्या ठिकाणी खुले असले पाहिजे. याच्याकरता आपण एका डॅशबोर्डवर हे प्रवेश आणून त्या ठिकाणी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवितो आहे. दुसरं, आपण एक मिनिट साहेब, एक मिनिट सांगतो. दुसरं, आपण बघितलं आसेगावकर साहेब, त्याच्यावर सांगतो ना साहेब. दुसरा एक विषय, आसेगावकर साहेब, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही देखील त्या क्षेत्रातले आहे. अनेक ठिकाणी अनेक महाविद्यालय, त्याला वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये अर्ज करताना वेगवेगळे अर्ज करणे, वेगवेगळे प्रॉस्पेक्टस घेणे. अनेक महाविद्यालयांचे प्रॉस्पेक्टसच हे फक्त 500 रुपये 1000 रुपये इतके राहायचे. आता तो फक्त 100 रुपयामध्ये, 100 रुपयाच्या नोंदणीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या कुठल्याही महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी अर्ज करू शकतो. असे अनेक फायदे त्या ठिकाणचे आहे. आपण सांगितल्या पद्धतीने काही अडचणी काही ग्रामीण भागामध्ये येऊ शकतात. आज साधारणतः इंटरनेटची कनेक्टिव्हिटी आपल्याला सर्व ठिकाणी असणे आवश्यक आहे, जी संपूर्ण सर्व ठिकाणी झालेली आहे. कुठेच रेअर एखाद्या ठिकाणी इंटरनेटची कनेक्टिव्हिटी राहू शकत नाही, परंतु अनेक कामांकरिता अनेक विद्यार्थी, अनेक नागरिक तालुक्याच्या ठिकाणी जातात किंवा जवळच्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणावरून ऑनलाईन अर्ज त्या भरतात. एक खरी माहिती तुम्हाला या अनुषंगाने देऊ इच्छितो की याच्यात असं लक्षात आलं, हे ऑनलाईन पद्धतीच्या प्रवेशामध्ये असं लक्षात आलं अभिजित भाऊ, की 300 कनिष्ठ महाविद्यालय असे आहे जे पार्शली अनुदानित किंवा 100% अनुदानित आहे. तिथं आजपर्यंत एकही ऍडमिशन झालेली नाही आहे. याचा अर्थ काय?
याचा अर्थ काय? याच्यामुळे जे जेन्युइन बिचारे आपले शिक्षक कर्मचारी आहे त्यांच्यावर अन्याय कुठे होतोय का, की या ठिकाणच्या काही फ्रॉड महाविद्यालयामध्ये प्रवेश क्षमता त्या ठिकाणी दाखवून? आपल्या माहितीकरिता सांगतो की जवळजवळ आपल्या राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता आहे 21 लाख आणि प्रत्यक्षात CBSE वगैरे अजून ते वेगळे, त्याची 3 लाख वेगळी आहे. प्रत्यक्षात प्रवेश होतात 11-11.5 लाख. ही संपूर्ण गॅप भरून निघणे किंवा त्याच्यामध्ये पारदर्शकता येणे याच्याकरिता ऑनलाईन प्रवेश पद्धती आपण ह्या अवलंबविली आहे. याच्यामध्ये जर का काही पहिलंच वर्ष आहे आपलं आहे, ग्रामीण भागाकरिता पहिलंच वर्ष म्हणजे मेट्रो सिटी सोडून बाकीच्या जिल्ह्यांकरता, परंतु त्याच्यामध्ये ज्या काही त्रुट्या असतील त्या शासन दुरुस्त करील, बैठका घेतील आणि आपण त्याच्यावर काहीतरी मार्ग काढू. सन्माननीय राजेश राठोड. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियामुळं 1 महिना पूर्ण वाया गेलेला आहे. अनुदानित शाळेच्या विद्यार्थी संख्या 60 करण्यात आली असून विनाअनुदानित आणि अर्थसहाय्य सेल्फ फायनान्सच्या ज्या कनिष्ठ महाविद्यालय आहेत त्यांची विद्यार्थी संख्या 120 करण्यात आली आहे. मंत्री महोदय, माझा पॉइंटेड प्रश्न असा आहे की ग्रामीण भागात अनुदानित शाळेत मोफत शिक्षण मिळतं आणि सेल्फ फायनान्सच्या याच्यामध्ये लाखो रुपये फीस आहे. तर माझी विनंती आणि माझा प्रश्न असा आहे की आपण सरसकट अनुदानित शाळेला 120 विद्यार्थी संख्या करणार का? ग्रामीण भागात संगणक व्यवस्था नसल्यामुळे आपण ऑफलाईन प्रवेश प्रक्रियेला मंजुरी देणार का? आणि जे काही असे प्रश्न निर्माण होत आहेत की 94% प्रवेश विज्ञानला मिळाला नाही आणि 53% मिळाला, तर ही तफावत दूर करण्यासाठी याच्यात म्हणजे जे 5-5 प्रश्न इंग्रजीच्या माध्यमातून 5 विषयाचे उत्तरं लिहायचे आहेत आणि त्यांना फिजिक्सची स्पेलिंगसुद्धा येत नाही. मग असा गोंधळ उडू नये म्हणून आपण त्याच्यासाठी शाखा वाईज काही ते नियम तसा करणार का? पहिला प्रश्न 120 विद्यार्थी करणार का? दुसरा प्रश्न ऑफलाईन करणार का? आणि तिसरा प्रश्न विज्ञान शाखेमध्ये प्रवेशासाठी काही सुसूत्रता त्याच्यामध्ये आणणार का? सदस्यांना माहिती आहे की आपली अनुदानितची प्रवेश क्षमता किती असते आणि विना अनुदानितची किती असते. अनुदानितची आपण 60 प्रवेश क्षमता ठेवतो आणि विना अनुदानाची 120 ठेवतो. आपण जर का 120 अनुदानाची केली तर त्या ठिकाणी शिक्षक एक्सेस होतील आणि ते आपल्याकडे येऊन बसतील. त्याच्यामुळे तो शिक्षकांवरती त्या ठिकाणी अन्याय राहतील. जे सेल्फ फायनान्सिंग आपले महाविद्यालय आहे त्या ठिकाणी आपण 120 प्रवेश क्षमता, आपण जे सांगितलं की लाखो रुपये फीस त्या ठिकाणी घेण्यात येते, तर आपण अशा पद्धतीनं जे महाविद्यालय कुठल्याही पॅरेंट टीचर्स आपलं PTA ची मान्यता न घेता अशा पद्धतीने जर का शुल्क आकारणी करत असेल तर अशा महाविद्यालयांची आपण तक्रार द्यावी, आपण त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करू. परंतु प्रवेश प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्याकरता आपल्याला ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ठेवणं आवश्यक आहे. सन्माननीय परिणय फुके. आता हे पहा, 3 वेळेला 3 प्रश्नात हे ऑफलाईन करणार काय का? मी 22 वर्ष मी पण या सभागृहात आहेत. 1 मिनिट. पण तुम्ही परत तेच प्रश्न तुम्ही विचारता जेव्हा उत्तर तुम्हाला स्पष्ट केलंय मंत्र्यांनी. ही पद्धत बरोबर नाही ना. तुम्ही विचारा प्रश्न तुम्ही, पण अगदी म्हणजे याच्यातल्या कस्टडीतल्या आरोपीला जसा तोच प्रश्न विचारता असं का? त्यांनी सांगतायत परत तुम्हाला की ऑनलाईन याची काय कारण आहेत, तर तुम्ही परत तोच प्रश्न की ऑफलाईन का, असं नाही. माझे 2च प्रश्न आहे. बोला. एक, 11वी आणि 12वी मधील जे विद्यार्थी आहेत ते कॉलेजमध्ये फक्त नावापुरती ॲडमिशन घेतात आणि वास्तविकरित्या ते जे शिक्षण जे घेतात ते प्रायव्हेट कोचिंग क्लासेसमध्ये घेतात. माझा या माध्यमातून प्रश्न हे आहे की हा प्रकार बंद करण्याकरता आपण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आणखीन मजबूत करणार काय? आणि या 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक एंट्री कंपल्सरी करणार काय? सन्मान्य सदस्य परिणयजी फुके यांनी जे ह्या ठिकाणी, त्याला वास्तविकताही म्हणता येईल की काही ठिकाणी विद्यार्थी हे कोचिंग क्लासेसमध्ये शिकतात आणि प्रवेश त्यांचे मात्र अनेक ग्रामीण भागातल्या या महाविद्यालयामध्ये दाखविण्यात येतात. हीच परिस्थिती दूर करण्याकरता शासनानं यावेळेसपासून फक्त 5 महानगरापुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्यभर ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अवलंबलेली आहे. दुसरा प्रश्न त्यांनी उपस्थित केला की ही बायोमेट्रिक पद्धती अवलंबिणार का? अनेक विभागामध्ये आपण ही पद्धती अवलंबवली आहे आणि याचं अजून जास्त काटेकोरपणे पालन करण्याची सूचना त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना देण्यात येईल. सन्माननीय खडसे साहेब. माझा प्रश्न वेगळा म्हणजे कसं आहे की ऑनलाईन पद्धती ठीक आहे, चांगली आहे असं तुमचं म्हणणं आहे,
पण ग्रामीण भागामधली अशी स्थिती आजची नाही, आज परवानगी नाही आता बस की ग्रामीण भागामध्ये आज एकच या प्रश्न ऑनलाईन विचारायचा प्रवेशामुळे दोन तीन प्रश्न महत्त्वाचे निर्माण झाले. एक तर या ठिकाणी मुलींना जे प्रवेश घ्यायचे असतात ते 30 ते 40 किलोमीटर घरापासून लांबवर यायला लागले. त्यामुळे मुली त्या ठिकाणी आता जातील कशा? राहायची व्यवस्था घरापाशी शाळा आहे, घरापाशी असताना मुलींना त्या ठिकाणी प्रवेश मिळणं अधिक सहज झालं असतं. पण ऑनलाईन प्रवेशाच्या संदर्भामध्ये 25-30 किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी प्रवेश मिळायला लागले. मुलींसाठी ही एक अडचणीची बाबा, सर्वांसाठीच अडचणीची. दुसरा प्रश्न असा आहे की ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये मेरिटनं प्रवेश मिळतात. अरे मेरिटनं प्रवेश मिळाल्यानंतर जे कमी मेरिटचे विद्यार्थी आहेत, जे काठावर पास झालेले विद्यार्थी, यांचं काय? आता त्यांना खडसे आणखी साहेब, लांब जाणार प्रश्न का विचारा तुम्ही, परत वर्णन नका तर करू. या राज्यामध्ये परत माझा प्रश्नच नाही मध्ये मग प्रश्न विचारा ना तुम्ही, प्रश्न विचारायलाच परवानगी कमीत दिली कमी ना मी आपल्याला. तरी परत प्रश्न विचारणारा बरं, पण नाही. प्रश्न विचारा असं मी म्हणते तेच तुम्हाला. 2 प्रश्न विचारले. मग ठीक आहे. त्याच्या माध्यमातून माझा प्रश्न असा आहे की या राज्यामध्ये ग्रामीण भागातला कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची हमी शासन देणार आहे. की त्याच्या जवळ 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 15 किलोमीटरच्या आत त्यांना प्रवेश मिळेल मुलांना मुलींना, अशी व्यवस्थापन करणार का? ह्या राज्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळेल याची हमी शासन देणार. ठीक आहे, लक्ष